आज संपूर्ण देशात मतचोरीचा मुद्दा प्रचंड गाजला जातो. तर ही खरंच मतचोरी शक्य आहे का? लोकसभामध्ये महाविकास आघाडी जे आमच्या काँग्रेस पार्टी असेल, राष्ट्रवादी शरद पवार गट असेल आणि आपले उद्धव ठाकरेजी के शिवसेना असेल, 40 आउट ऑफ 48 आम्हाला 31 सीट्स भेटली आणि देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार जे सत्तामध्ये होऊन त्याला फक्त 17 सीट भेटली. आउट ऑफ 48 31 आम्हाला भेटलं, 17 सीट त्यांना भेटली. आता विधानसभाचे जे निवडणूक होते फक्त 3 महिन्यानंतर होत. हा, आता किती ड्रास्टिक चेंज आहे तुम्ही बघा. कसं झालंय की 2019 ते 2024 पर्यंत महाराष्ट्रामध्ये एक इलेक्शनचे आधी काय करतात, इलेक्शन कमिशन मताचे आपण ऍडिशन करतो. 5 वर्षात किती ऍडिशन झालं होतं माहिती आहे तुम्हाला? 25 लाख. आणि फक्त लोकसभा 2024 टू 2024च्या विधानसभामध्ये 47 लाख नवीन वोटर ऍड केले. फक्त महाराष्ट्रात, फक्त महाराष्ट्राचे मी म्हणत आहे. ही पॉसिबल आहे का? 5 वर्षात 25 लाख नवीन वोटर ऍड होले, हे पॉसिबल आहे बरोबर. पण 3 महिन्यात 47 लाख.